यांना संतती नाही आणि संतती नसल्यामुळे दुःखी राहायचे. महाराज आपण रामायण भरपूर वेळा ऐकलं. रामायणामध्ये दशरथाची सुद्धा तीच अवस्था होती. पुत्र नव्हते. पुत्र कामेशची यज्ञ केला आणि पुत्र कामेशची यज्ञ केल्यानंतर दशरथांच्या घरी राम आला. या श्राद्धदेव म्हणूनही चरित्र असायचे. म्हणजे यांच्या घरी पुत्र नव्हता आणि पुत्र नसल्यामुळे हे वशिष्ठांकडे गेले. आणि ज्यावेळी वशिष्ठांकडे आले त्यावेळी वशिष्ठांनी सांगितलं, श्राद्धदेव म्हणून तुला पुत्र प्राप्ती करता यज्ञ करावं लागेल. यज्ञ केल्यानंतर पुत्र होईल. त्यावेळी काही विद्वान ब्राह्मण दिले वशिष्ठाने आणि सांगितलं यज्ञ करा. यज्ञ केल्यानंतर पुत्र होईल. आणि विद्वान ब्राह्मण दिल्यानंतर श्राद्धदेव नावाचे म्हणून पुत्र प्राप्ती करता यज्ञ करू लागले. आणि महाराज यज्ञामध्ये ज्यावेळी आहुती टाकू लागले त्यावेळी ब्राह्मण देवताने राजाला सांगितलं, म्हणले संकल्प सोडा. यज्ञ कशा करता करता त्यावेळी राजाचं लक्ष यज्ञाकडे नव्हतं. आणि बहुधा देव धर्म करायला माता मावलेला पुरुषाला शिकावं लागतं. पुरुष देव धर्म करत नाही. आरतीला जर कथेला निघाले ते हे म्हणते असे कुठं निघाले, कपडे बदला ना. आणि 99% माणसाला कपडे लग्न झाल्यानंतरच घालता येतात. अगोदर कपडे घालता येत नव्हते. इथं बसलेल्या बऱ्याचशा माता मावल्या या माझ्या मताची सहमत आहे. खरं सांगा तुम्हाला म्हसोबाची शपथ, यांना कपडे घालता येत होते नाही. लग्न झाल्यानंतर यांनी तुम्हाला चेंज केलं. कपडे घालायला असे कपडे घाला, तसे कपडे घाला, असे जाऊ नका, टोपी घेऊन जा, आरतीला जायचंय, निघाले का असं होतं. बरं बहुधा पुरुषा धर्म कार्याकडे लक्ष कमी. आणि एक बोलू का, आपल्या हिंदू पुरुषाने जर धर्माकडे लक्ष दिलं असताना तर रामगिरी बाबाला माग जो त्रास झाला तो कधीच झाला नसता. आपल्या हिंदू पुरुषाचं महाराज धर्मावर लक्ष नाही. आपलं लक्ष फक्त महाराज कुठं चुकतो. आपलं लक्ष कुठे कुठे. आता बरेचसे नमुने असे ते कथा ऐकत नाही. आपलेच आहेत, काय दुसऱ्या धर्माचे नाही. हे आपलेच आहेत. हे नमुने फक्त महाराज कुठं चुकतो आहेत का नाही. महाराज आपणच आपल्या धर्माचा अधपतन करतो. आपल्याला धर्माविषयी प्रेम नाहीये. तुम्ही इतर धर्मियांना त्रास झाला असं कधी वाचलंय का? इतर धर्मियांना त्रास झालाय. आपल्याकडे धर्मावरती प्रेम नाही. आपले फक्त टांगा खेचायच्या. आज श्राद्धदेव म्हणूनची सुद्धा तीच अवस्था झाली. यज्ञाला बसले, यज्ञाकडे लक्षच नाही. ब्राह्मण देवतांनी एकदा विचारलं, म्हणले कशा करता यज्ञ करताय, संकल्प सोडा, संकल्प सोडा. महाराज श्राद्धदेव म्हणूनचं लक्ष नव्हतं. परंतु महाराज श्राद्धदेव म्हणूनची पत्नी हिला वाटायचं मला मुलगी व्हावी आणि राजाला वाटायचं मला मुलगा व्हावा. मला वाटतं एवढीच एक पुराणात मला स्त्री सापडती की तिला मुलगी व्हावी अशी वाटते. नाही तर बहुधा मुलगी म्हणलं की यांच्या तोंडावर 12 वाजता. बहुधा मुलगी म्हणल्यानंतर प्रसन्न होत नाही. विज्ञान जरी प्रगत झालं असलं तरी आणखी माणसाची मानसिकता बदलली. माणसं चंद्रावर गेले पण माणसाला पृथ्वीवर आपल्या माणसाबरोबर कसं वागायचं हे आणखी नाही काय. चंद्रावर जाऊन आले माणसं. देवी भागवतामध्ये श्राद्धदेव म्हणूनची एक कन्या पत्नी अशी सापडते की तिला कन्या व्हावी अशी इच्छा. आणि
आणि आता सध्या गावागावामध्ये 100-150 मेंबर जे लग्नाचे राहिलेत ना त्याला कारणीभूत तुम्ही. कोण कारणीभूत आहेत? तुम्हीच कारणीभूत. गर्भात जर मुली मारल्या नसत्या तर हे तसे राहिले असते. आता मुली मिळत नाही म्हणून किंमत कळाली. जोपर्यंत मिळत होत्या तोपर्यंत तुम्हाला किंमत कळाली. काहीने जाळून मारल्या, काहीने विहिरीत ढकलून मारल्या आणि आता बळच म्हणतात. बघा ना आता तुझं बघ. मी बी कधीला फिरतो, मला बी मेंबर भेटतात. महाराज तुम्ही लई महाराष्ट्रात फिरतात, बघा ना तिकडे गेले. आता कोणाकडे काय मागावं हे बी माणसाला कळायला पाहिजे. मला जर बघायचं असतं तर माझं मीच बघितलं नसतं. कोणाला काय मागावं हे तर कळायला पाहिजे ना. माणसाला काही डोकेच नाही. एक जणाला बायको भेटत नव्हती. हनुमंतरायाची आराधना केली. हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणले काय पाहिजे? म्हणले बायको. हनुमंताने एक डोक्यात गदा घातली, मूर्खा मीच बिगर बायको आणि तुला बायको पाहिजे. म्हणले मग? अरे बावळाटा, म्हणले रामाची आराधना कर, भगवान रामाला शरण जा. आणि महाराजांनी रामाला शरण गेला. राम 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 जय राम 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 जय राम राम
राम प्रसन्न झाले. माग म्हणले काय 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 तो म्हणला देवा लग्न झालं नाही. भगवान प्रभू रामचंद्र म्हणले आता नोव्हेंबर चालू आहे, 30 डिसेंबर पर्यंत तुझं. किती डिसेंबर? 30 डिसेंबर. आणि महाराज भगवंताने वरदान दिलं. 30 डिसेंबर याचं लग्न झालं. एवढा आनंद झाला, बायकोला घेऊन गेला जेजुरीला. आणि जेजुरीला गेल्या नेमकं महाराज बायको हुकली, हरवली. आणि बायको हरवल्यानंतर परेशान झाला. शोधली शोधली महाराज, काही केल्या मिळाली नाही. का नाही मिळाली? म्हणले ती त्या टीम वाल्याची होती. कोणत्या टीम वाल्याची? 2 लाख 2.5 लाख 3 लाख घेऊन येणाऱ्या टीमची. तुमच्याकडे होती काय अशी टीम? धन्यवाद. काही केल्या महाराज सापडाना. परेशान झाला. परेशान झाल्यावर पुन्हा भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये आला, आराधना सुरू केली. राम प्रगट झाले. काय पाहिजे म्हणले? म्हणले बायको हरवली, परत मिळून द्या. राम म्हणले माझी हरवली, मला मिळाली नाही. मूर्खा, हनुमंतरायाकडे जाय म्हणले. मला सांगायचं बाबा हा होता, कोणाकडे काय मागावं याचं कळायला पाहिजे. कोणाकडे काय आणि मागताने असं मागावं की जे मागणं महाराज इथं आहे तोपर्यंत काम येईल आणि इथून गेल्यानंतरही काम येईल. ते मागणं एकच आहे, फक्त भगवंताचं नाव. दुसरं काय करायचं? बाकीचं इथंच राहणार आहे सगळं. मागणं मागावं तर असं काय की ते इथंही काम येईल, वरती गेल्यानंतरही काम येईल. म्हणून कायम लक्षात ठेवा, तुमच्या सोबत मुलगा नाही, मुलगी नाही, पती नाही महाराज, या प्रपंचामध्ये फक्त शुद्ध जर काय मिळत असेल सध्या तर फक्त भगवंताचं नाव शुद्ध आहे. दुसरं काही सगळं भेसळ आहे. खाण्यात भेसळ, राहण्यात भेसळ, माणसात भेसळ. तुम्ही म्हणाल माणसात काय भेसळ आहे? माणसात भेसळ नाही. आता लग्न वर्ण संकर पद्धतीने होऊ लागले, ही भेसळच आहे. म्हणले आहारामध्ये भेसळ आहे. या कलियुगामध्ये फक्त शुद्ध जर काय असेल तर म्हणले फक्त भगवंताचं नाव शुद्ध आहे, दुसरं सर्व भेसळयुक्त. म्हणून म्हटलंय कलियुग केवल नाम आधारा. संतांनी सांगितलं कलियुगामध्ये बाकीचे काही जास्तीच्या भानगडीत पडू नका, म्हणले केवळ नाम आश्रय. कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा माझी करावे कीर्तन. हे नारायण देईल भेटी, हे नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन. कलियुगामध्ये केवळ नाम आश्रय.
खाली बसा शांत बसा खाली बसा काही नाही खाली बसा शांत बसा बसा शांत बसा खाली बसा काही नाही झाले बसा खाली नारायण 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 भगवान की भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, ज्यावेळी संकल्प सोडण्याची वेळ आली त्यावेळी राजाचं यज्ञामध्ये लक्ष नव्हतं. राणीला वाटायचं की माझ्या घरी मुलीनं जन्म घ्यावा. बोलिए गंगा गिरी महाराज की जय, अन्नपूर्णा माता की जय, उमापति महादेव की जय, देवी भागवत महापुराण की। ओम नमः पार्वती हर हर महादेव हर हर। काही टेन्शन घेऊ नका, ते आता क्लिअर झाले. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर त्यांना मी स्टेजवर आणतो 5 मिनिटात. थांबा, फक्त तुम्ही पाहू नका. तुम्ही जर